हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 22 जूनला भागवत एकादशी आहे. भागवत एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. तसं तर प्रत्येक एकादशी भगवान विष्णूंना समर्पित असते. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची जेवढी जास्तीत जास्त सेवा होईल तेवढी सेवा करायची असते. का करायची असते? आपल्या मागच्या जन्मांचा जो काही म्हणजे आपल्या मागच्या जन्मात आपण जे काही कर्म केले आहे, म्हणजे वाईट कर्म केले आहे, तर त्याचा आपल्याला या जन्मात भोग भोगावा लागू नये. या जन्मात आपलं त्याचं सार्थकी लागावं, म्हणजे हा जन्म आपला सार्थकी लागावा. या जन्मात आपल्याला सगळ्या गोष्टी मनासारख्या मिळाव्या म्हणून आपल्याला त्याची सेवा करायची असते. म्हणजे काय होतं की मागच्या जन्माचे जे काही वाईट कर्म असतात आपले, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. मग आपण कसं होतं की आपण कुलदेवीची सेवा करतो, सगळ्या काही सेवा आपण करत असतो, परंतु काय होतं की आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. ते का मिळत नाही? आपण भगवान विष्णूंची सेवा करत नाही. म्हणजे आपण रोज त्यांना आंघोळ घालत असतो, म्हणजे बाळकृष्णाला आपण रोज आंघोळ घालतो, परंतु कसं असतं एकादशीला अतिशय महत्व दिलं गेलं आहे. तर एकादशीला महत्व का दिलं गेलं आहे? याच्यासाठी महत्व दिलं गेलं की या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते. जास्तीत जास्त त्यांची सेवा आपल्याला करायची असते. तर सेवा भरपूर करायची असतात, पण आज मी तुम्हाला भगवान विष्णूंची एक म्हणजे छोटीशी परंतु अतिशय प्रभावशाली सेवा सांगणार आहे. ती सेवा जर तुम्ही केली तर तुमच्या जीवनात जे काही दुःख संकट असतील ते दूर होणार आहे. तुमच्या मनात कुठली इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होणार आहे. कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकले आहात, म्हणजे एखादी गोष्ट आहे की तुम्हाला त्या गोष्टीचा खूप मनस्ताप होतो आहे, म्हणजे तुम्ही खूप मनातून म्हणजे खचून गेलेले आहात, ती गोष्ट आता काय मला माहिती नाही, परंतु आपल्यासोबत म्हणजे आपल्यावर जर वाईट वेळ आली तर आपल्याला ती गोष्ट कळते. कारण चांगल्या वेळेला म्हणजे जेव्हा आपल्यासोबत चांगलं घडतं तेव्हा सगळे आपल्यासोबत चांगले, तेव्हा आपल्यासोबत सगळे चांगले असतात आणि असतात पण आपल्यासोबत. परंतु वाईट वेळ आली, खूप वाईट वेळ आली ना, तर त्यावेळेला आपल्यासोबत कोणीच राहत नाही, सगळे आपल्याला दोष देत असतात. तर त्यावेळेला फक्त आपला भगवंत असतो, आपला भगवंत आपल्याला तारून देत असतो. तर जर तुमच्यावर अशी वाईट वेळ असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तुम्हाला मोक्षाची सुद्धा प्राप्ती होणार आहे. भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा आहे. आणि एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करणार किंवा नाही करणार, व्रतापेक्षा सेवेला जास्त महत्व आहे. बरेच जण व्रत करतात परंतु सेवा करत नाही. फक्त व्रत करून देव प्रसन्न होतो का? नाही होणार. सेवा करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि जास्त म्हणजे व्रतापेक्षा जास्त महत्व सेवेला दिलं गेलं आहे. तर आपण रोज भगवान विष्णूंची सेवा करत नाही, परंतु या दिवशी आवर्जून सेवा करायची म्हणजे करायचीच आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंची तुम्हाला जी सेवा करायची आहे ती म्हणजे विष्णू सहस्रनाम. यावर मी बरेच व्हिडिओ केले आहेत. विष्णू सहस्रनाम हे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे. याला पठण करायला फक्त 20 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. जर तुम्हाला पठण करायला जड जाईल तर 22 तारखेला भागवत एकादशी आहे, तर अजून एक आठवडा आहे. तर तुम्ही आता मोबाईलवर लावा आणि मोबाईलवर लावून ते ऐका. तुम्ही म्हणणार ताई ते खूप कठीण आहे, मला माहिती आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगते की तुम्ही आत्तापासून मोबाईलवर ते ऐकायला सुरुवात करा. तुम्ही ऐकत जाणार ना तर तुमच्यात एक कानी पडणार, त्यानंतर तुम्हाला ते शब्द कळतील. बऱ्याच जणांना काय होतं, विष्णू सहस्रनाम कठीण जाताना वाचायला, त्यामुळे त्यांना असं होतं की बापरे एवढं कठीण मी वाचू शकेल का? कुठली गोष्ट आपण आधी ऐकायची असते, कानी पडते ना, मग आपल्याला कळतं कशा पद्धतीने ते आपल्याला पठण करायचं आहे. तर ते तुम्ही मोबाईलवर ऐकत राहा, ऐकणार ना, मग त्यानंतर तुम्हाला अगदी सोपं जाणार आहे पठण करायला. तर हे तुम्ही मोबाईलवर ऐका आणि त्यानंतर मी याचं पठण करा. तुमच्या आयुष्यात कुठलाही दोष असो, काही असो, दूर होणार आहे. आणि हे तुम्ही पठण करणार तर हे तुम्हाला एकाच बैठकीत करायचं आहे. स्त्री करा, पुरुष करा, कोणीही करू शकतं. म्हणजे जर स्त्रिया करणार तर स्त्रियांनी केलं तरी सुद्धा चालेल आणि घरात पुरुषांनी केलं तरी सुद्धा चालेल. असं काही नाही म्हणजे आता स्त्रियांनी पठण केलं तर पुरुषांनी करायचं नाही. स्त्रियांनी करा, पुरुषांनी करा, तुमच्या घरात सासू असतील, सासरे असतील, मुलं असतील, मोठे मुलांनी पण केलं तरी चालेल. म्हणजे एक विष्णू आता 4 जणांनी जर घरात केलं तर मला सांगा 4 वेळा ते पठण होणार आहे. आणि किती तुमच्या घरात किती पटीने पॉझिटिव्हिटी येणार आहे. तर सगळ्यांनी जास्तीत जास्त विष्णू सहस्रनामाचं पठण 1 वेळा करायचं आहे, जास्त वेळा करायचं नाही, फक्त 1 वेळा. सकाळी करा, दुपारी करा, सायंकाळी करा. याचं वेळेचं काहीही बंधन नाही आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही करू शकता. आता भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची, परंतु त्यासोबत काही नियम सुद्धा पाळावे लागतात, नाहीतर आपल्याला त्याचं फळ मिळत नाही. तर नियम काय आहेत? त्या दिवशी मांसाहार करायचं नाही. जरी तुम्ही एकादशी करत नसाल
तरी सुद्धा मांसाहार, मद्यपान काहीही करायचं नाही आणि त्या दिवशी चांगलं आचरण ठेवायचं. वाईट गोष्टी करायच्या नाही, कोणाची निंदा करायची नाही, शुद्ध आचरण ठेवायचं. आणि यासोबत भगवान विष्णूंसोबत, म्हणजे जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी आहे आणि जिथे माता लक्ष्मी तिथे भगवान विष्णू आहेत. तर त्यामुळे माता लक्ष्मीला विसरून जायचं नाही. तर या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीचं श्री सुक्तम याचं सुद्धा पठण करायचं आहे किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्याचा तुम्ही एक माळ जप केला तरी सुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही छोटीशी सेवा करायची आहे. करायची म्हणजे करायचीच आहे. तर ही सेवा प्रत्येकाने करा, कमीत कमी महिलांनी तरी करा. तर ही सेवा करा आणि याचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही वेळा जर महिलांचे पिरियड्स आले या दिवशी, एकादशीच्या दिवशी, तर घरात पुरुष मंडळी असतील किंवा दुसरं कोणी असेल तर त्यांनी नक्की पठण करा. पण एक विष्णू सहस्त्रनाम तुमच्या घरात एकादशीच्या दिवशी पठण व्हायलाच पाहिजे. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.